नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यामधल्या. पुण्यामध्ये सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असतानाच भर वस्तीमध्ये गँगवॉर झालाय. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी संजीवनी कोमकरच्या पुतण्याची 3 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पुण्याच्या नाना पेठेत आयुष उर्फ गोविंदा कोमकरची हत्या झाली आहे. गेल्या वर्षीच वनराज आंदेकरची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजीवनी कोमकर सध्या तुरुंगात आहे, तर गोविंदाचे वडील गणेश आणि काका जयंत हे देखील आरोपी सध्या तुरुंगात आहेत. आज हत्या झाली तो गोविंदा, गेल्या वर्षी हत्या झालेला वनराज हे दोघे सख्खे मामा भाचे होते. आणि या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई तसंच मंदार गोंजारी दोघेही आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला मिकीकडे जाऊया. मिकी, नेमका किती वाजता हा प्रकार घडला? धागेदोरे काही पोलिसांना मिळाले का? तपास आता कशा दिशेने सुरू आहे? मिकी. अश्विन, जर आता बघितलं तर मी त्या स्पॉटवर आहे ज्या ठिकाणी ही हत्या करण्यात आलेली आहे. गणेश खोमकर ज्यांचं घर या ठिकाणी आहे, त्यांचा हा 19 वर्षाचा मुलगा आहे आयुष गोविंद खोमकर. या ठिकाणी संध्याकाळी आरती करून, म्हणजे अर्थात इथं एका मंडळाचा कार्यकर्ता देखील तो आहे, त्याच्या मित्रांसोबत त्याच्या नातेवाईकांसोबत तो त्या ठिकाणी मंडळात आरतीसाठी गेला होता आणि त्यानंतर तो गाडी घेऊन या ठिकाणी पार्किंगमध्ये पार्क करण्यासाठी आला असतात त्याच्या मागून 2 ते 3 जण आले आणि त्यांनी थेट फायरिंग गोळ्या त्याच्यावर झाडलेल्या आहेत आणि तो जागीच त्या ठिकाणी पडला आणि त्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. जर आता आपण बघितलं तर पोलीस, पुणे क्राईम ब्रांचची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. एवढंच काय तर फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे. मात्र आतापर्यंत पोलिसांनी एकही आरोपीला ताब्यात घेतलं नाही. पोलीस या आरोपींच्या शोधात आहे. त्यावेळी या ठिकाणी खूप गर्दी होती. खरं तर हा नानापेठ नेहमीच वर्दळीचा भाग राहिलेला आहे. इथं खूप सारे गणेश मंडळं आहेत. त्याचवेळी अनेक मंडळांमध्ये मोठ्या म्हणजे आरती सुरू होती. काही ठिकाणी कीर्तन लावण्यात आलेले होते, गणपतीची गाणी लावण्यात आलेली होती आणि त्याच वेळी या सगळ्या गोंधळात त्यांनी तुला थोडंसं थांबवतो. मी आपल्यासोबत रवींद्र धंगेकर, शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार आहेत आता.